यानंतर पाहूयात पुढची बातमी। डोंबिवलीमधल्या केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मारहाण केलेली होती। हा व्हिडिओ सुद्धा समोर आला होता। या प्रकरणात ज्या गर्भवती महिलेमुळे हे सर्व घडलं त्या महिलेचं नेमकं म्हणणं काय आहे यावर न्यूज 18 मराठीने त्या गर्भवती महिलेची प्रतिक्रिया घेतली आहे। प्रियंका उदमले या बाळंतीण महिलेने त्या दिवशी नेमकं काय घडलं याची आपबीती सांगितली। गर्भवती महिलेच्या बाळाच्या गळ्यात नाळ अडकली होती असं धक्कादायक वास्तव या महिलेने सांगितलंय। तसंच तिच्या नवऱ्याला डॉक्टरने मारहाण केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही तिथे 5 वाजल्यापासून तर रात्री 9:30 पर्यंत तळमळत होती मी तिकडे। आज माझ्या बाळाच्या गळ्यामध्ये 3 अडकल्या होत्या आणि माझं बाळ ICU मध्ये। आज मी 3 दिवस झाले इथे पडून माझं बाळ माझ्याजवळ नाही। हे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे। आज माझ्या बाळाला श्वास घ्यायला होत नव्हता, आज त्याचा जीव गेला असता। त्याच्यानंतर माझ्या आईने लास्ट ऑप्शन म्हणून माझ्या मम्मीने दादांना फोन केला, माननीय रमेश म्हात्रे यांना कॉल केला, तेव्हा ते तातडीने तिकडे धावत आले। तो 1 मिनिटचा गोल्डन पिरियड नसतो, तो 1 आवरचा गोल्डन पिरियड असतो। ते आम्हाला त्यांनी खोटं इन्फॉर्मेशन दिली आणि हार्डली 5 ते 10 मिनिट आम्ही प्रायव्हेटमध्ये अरेंजमेंट करणार होतो NICUची। तो फक्त तुम्ही ऑपरेट करा, माझं एवढंच म्हणणं होतं की सायन हा ऑप्शन हा फिजिबल नाही आहे। आणि त्यांना बरं, रमेश म्हात्रे यांनी तिथे शिवीगाळ केली, त्या डॉक्टरांना मारलं, तुम्ही डोळ्यांनी पाहिलं? मारलं इन द सेन्स तेच झालं की म्हणजे लेडीजचा तर हात उचललाच नाही आहे। आणि सेकंड गोष्ट, ते एखादी गोष्ट कन्व्हिन्स करतात किंवा सांगतात ते ऐकूनच घेत नव्हते किंवा बोलतात ना दुर्लक्ष करत होते किंवा त्यांच्या सिनियरचा नंबर मागितला तेही त्यांनी देण्यास नकार केला। तर ह्या प्रकरणामध्ये सिनियर तिकडे त्यावेळी होत्या का? म्हणजे कोण सिनियर आला? सगळ्यात शेवटी नंतर सिनियर आला।